नमस्कार तुम्हाला सर्वांना. तुम्ही बघत आहात आशू मयूरी व्लॉग चॅनल आणि अजून तुम्हाला मस्तपैकी दिसत आहे गाजरचा हलवा. तो पण एकदम टेस्टी झालेला होता, एक नंबर झालेला होता. तर एकदम सिंपल ट्रिक यूज केलेली आहे मी, एकदम सिंपल, म्हणजे गाजरला किसायचं सुद्धा काम नाही आहे. तर तुम्ही सुद्धा ती ट्रिक घरी यूज करा आणि असा मस्तपैकी गाजरचा हलवा घरी खा. तर सर्वात अगोदर 4 ते 5 गाजर घेऊन घ्यायचे. त्यांना मस्त स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. धुतल्यानंतर त्याची जी वरची साल असते ना ती काढून घ्या. वरची साल काढल्यानंतर त्याचे मस्त छोटे छोटे गोल गोल तुकडे करून घ्या. जशी मी केलेले आहे ना तसे तुकडे करून घ्या. त्याच्यानंतर एक कुकर घ्या. कुकरमध्ये 1 चमचा तूप ओता. तूप टाकल्यानंतर त्याच्यामध्ये गॅसची फ्लेम मोठीच राहू द्या. त्याच्यामध्ये ते गाजर ओतून द्या. ओतल्यानंतर त्याच्या 3 ते 4 शिट्या झाल्या ना तरी चालेल, म्हणजे गाजर जे असतं ना ते एकदम नरम होऊन जाईल. आणि नरम झाल्यानंतर त्याला एका कटोऱ्यामध्ये ओता. त्याच्यानंतर आपला ग्लास असतो ना, ग्लासला उलटं धरायचं आणि असं मी जसं करते ना तसं करायचं, ठेचून घ्यायचं. म्हणजे एकदम मस्त हलवा होऊन जातो, तो एकदम नरम नरम होऊन जातं. त्याच्यानंतर एक कढई घ्या. कढईमध्ये 1 चमचा परत तूप ओता. म्हणजे जास्त पण तूप नाही घ्यायचं, 1च चमचा घ्यायचं. तूप ओतल्यानंतर गॅसची फ्लेम कमीच राहू द्या. त्याच्यामध्ये जे आपण गाजर हे केलेलं आहे ना ते त्याच्यामध्ये ओतून घ्या. गॅसची फ्लेम कमीच राहू द्या, नाहीतर तो खालून जळून जाऊ शकतो. नंतर त्याला तूपमध्ये थोडा टाईम कलसून घ्या. थोडा टाईम होऊ द्या त्याला त्याच्यामध्ये. म्हणजे ते गाजरला जे पाणी सुटतं ना ते पूर्णपणे त्याला पूर्ण कमी करून टाकायचं. पूर्ण शिजवून घ्यायचं त्याला मस्त. त्याच्यानंतर 10 मिनिट होऊ द्यायचं त्याला कमी गॅसवर. नंतर त्याच्यामध्ये 1 कप दूध ओता. दूध ओतल्यानंतर त्याला परत सुक्का होऊ द्या, एकदम सुक्कं. तेव्हाच तो नरम होतो आणि पूर्ण फ्लेवर असतो ना दुधाचा पूर्ण त्याच्यामध्ये येतो. त्याच्यानंतर 1 स्पून आहे ना मिल्क पावडर होता. म्हणजे मिल्क पावडर ओतली तरी चालतं, नाही ओतली तरी चालतं. म्हणजे मिल्क पावडर जर ओतली ना आपण तर असे दाणे दाणे असतात ना तसं होतं ते गाजरच्या हलव्यामध्ये. जसं मिल्कन असतं ना त्याच्यासारखं होऊन जातं. मिल्कन आणून जरी टाकलं तरी चालेल. नंतर त्याला थोडं कलसून घ्या. नंतर त्याच्यामध्ये 2 कप साखर ओता. साखर ओतल्यानंतर परत त्याला पाणी सुटेल, परत ते पाणी त्याच्यामध्ये जिरवा. नंतर आपल्या घरी ड्रायफ्रूट्स असतात नसतात, तर जे जे असेल ते मस्त बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे, त्याच्यामध्ये ओतून द्यायचे आणि मस्त रेडी झालेला आहे आपला गाजरचा हलवा. एकदम टेस्टी असतो, एकदम सोपी ट्रिक आहे, एक नंबर बनलेला होता. तर तुम्ही सुद्धा ही ट्रिक घरी यूज करा आणि खा सर्वजण. तुम्हाला माझी रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे मी अजून नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येईल. तुम्ही बघू शकताय किती मस्त दिसतोय, हॉटेलसारखाच झालेला आहे, एक नंबर. म्हणजे जास्त मेहनत घ्यायचं सुद्धा काम नाही आहे. फक्त 20 मिनिट लागतात, फक्त 20 मिनिट. नाहीतर आपले 20 मिनिट ते गाजर किसण्यातच जातात. त्याच्यापेक्षा ही ट्रिक एक नंबर आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.